कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये. मुख्यमंत्र्यांचा बीड एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाचा आढावा घेतला. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख तपास अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी बीड शासकीय विश्रामगृहात दाखल. एसआयटी आणि सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांना तपासासंदर्भात माहिती देणार. शासनानं बीड हत्या प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. कुणीही तपासातून सुटणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांसोबत संवाद साधणार. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा. वाल्मिक कराडवर 302 लावा. संतोष देशमुख हत्येतील आरोपी सुटले तर धनंजय मुंडे यांच्या टोळीचं जगणं अवघड करणार. राज्य एका खटक्यात बंद करून टाकणार, जरांगेंचा इशारा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाके यांच्याकडून शेअर. जरांगेंच्या समर्थकांकडून धमकी आल्याचा आरोप. प्रतिआंदोलन करण्याचा प्रयत्न करणारे लोक पेड आहेत. तुम्ही ओबीसी समाजाचे असूच शकत नाहीत. अंजली दमानी यांचं लक्ष्मण हाकेंना प्रत्युत्तर. बीड सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये आरोपी विष्णू साठेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी. जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीनंतर कारागृहात नेलं जाणार. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा संपूर्ण गाव उद्या आत्मदहन करणार. मसाजोगमधील गावकऱ्यांचा इशारा. पवनचक्कीतील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे. भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ. त्यांना सारखे फोन यायचे. संतोष देशमुखांच्या पत्नीची TV9शी बोलताना माहिती. वाल्मिक कराडवर मकोका का लावत नाही? खासदार बजरंग सोनवणे यांचा राज्य सरकारवर निशाणा. मुख्यमंत्र्यांसह शहांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील विरोधात सोलापूर कोर्टामध्ये दाखल फिर्यादीवर सुनावणी. MIDC पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश. सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप. 20 जानेवारीला पुढील सुनावणी. पंधरा तारखेपर्यंत पालकमंत्री पदावर तोडगा निघेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप महायुती सज्ज. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा. सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुखांसह यशोमती ठाकूर आणि वडेट्टीवार यांच्या देखील नावावर चर्चा. सूत्रांची माहिती. संजय राऊतांनी सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये 30 ते 40 मिनिटं बैठक. महाविकास आघाडीतील अंतर्गत वादानंतर भेटीला महत्त्व. आयुष मंत्रालयाची 3 टीम बुलढाण्यामधील केसगळती बाधित गावांमध्ये पोहोचल्या. टीममध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीचे डॉक्टर सहभागी. उद्या दिल्ली आणि चेन्नईतून ICMRचं पथकही गावात येणार. सोलापुरात ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून लाखो भाविकांची उपस्थिती. पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभ मेळ्याला प्रारंभ. महाकुंभामध्ये 1.5 कोटी भाविकांचं स्नान. संगमापर्यंत 12 किलोमीटर पायी यात्रा. 60,000 सैनिक तैनात. सर्वत्र उत्साहाचं वातावरण.